झाली. अहवाल राज ठाकरे यांच्याकडे केंद्रीय समितीने सादर केलेले आहेत. अहवालात साधारण काय विषय आहेत? तुम्हाला कल्पना आहे की मध्यंतरी वरळीला आमचा जो काही मेळावा झाला होता त्या मेळाव्यामध्ये साहेबांनी अशा प्रकारच्या समित्यांची आम्ही नेमणुका करू अशा प्रकारची माहिती दिली होती आणि त्याप्रमाणे आता सगळ्या समित्या निर्माण झालेल्या आहेत. त्याच्या विभागाध्यक्षांची एक केंद्रीय समिती आहे, उपविभागाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे, शाखाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे, उपशाखाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे आणि गटाध्यक्षांची केंद्रीय समिती आहे. आणि माझ्याकडे गटाध्यक्ष केंद्रीय समिती ही माझ्याकडे आहे आणि माझ्या टीमकडे आहे. यात माझ्या टीम सोबत अविनाश अभ्यंकर आहेत, रीटाताई आहेत, सुप्रियाताई आहेत, शारदा दुनबले आहेत, नंदू चिले आहेत, अवधूत चव्हाण अशी खूप मोठी टीम आहे. साधारण माझी एक 250 लोकांची माझी टीम आहे. सगळ्यात मोठी टीम माझी आहे आणि त्याचा अहवाल देण्यासाठी आमच्या सगळ्या टीम मधले जे मेन होते, प्रत्येक लोकसभेला जे मी माणसं दिलेली आहेत ती माणसं आणि त्यांची आता मिटिंग राजसाहेबांकडे होती आणि अत्यंत ग्राउंड लेवलवरचा सखोल अभ्यास केलेला संपूर्ण अहवाल आता साहेबांकडे पहिला राऊंड झाला त्याची दिलेली आहे. आमच्या गटाध्यक्ष समितीने 227 मतदारसंघामध्ये गटाध्यक्ष समिती दिलेली आहे आणि त्यांनी संपूर्ण अहवाल तयार करून आता पक्षप्रमुखांना दिलेला आहे. आणि माझंही लोकसभा निहाय आता जवळजवळ माझे 3 लोकसभा मतदारसंघ पूर्ण झालेले आहेत. 3 लोकसभा मतदारसंघ माझे राहिले ते आता काही दिवसांमध्ये माझे होऊन जातील आणि मग आणखीन तो अहवाल सगळा जाणार आहे. त्याच्यात काही सूचना साहेबांनी केल्या की नेमकं आपल्याला काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे आणि त्याप्रमाणे सूचना दिल्यानंतर मी आता परत मिटिंग घेतली आणि त्या सूचनांच्या पुढे आणखीन काय करायला पाहिजे त्यासाठी सुद्धा आता डिस्कशन झालं. आणि 13 तारखेला पुन्हा या ठिकाणी संध्याकाळी 7 वाजल्यापासून माझी एक 4-5 तासाची परत माझ्या केंद्रीय गटाध्यक्ष समितीची लोकसभा निहाय जी 200 लोक माझी काम करतात ग्राउंड लेवलवरती पक्षाची, त्या ग्राउंड लेवलवरती प्रत्येक लोकसभा निहाय 20-20, 25-25, 50 माणसं काम करतायत. त्यांच्या बरोबर माझी 13 तारखेलाही संध्याकाळी बैठक आहे आणि त्याच्यानंतर मग सगळं झाल्यानंतर पूर्ण अहवाल आम्ही सेकंड राऊंडचा देणार. या बैठकीमध्ये जसं आपण म्हणालात की ग्राउंड लेवलचा सखोल अभ्यास करण्यात आलेला आहे. मनसेनं चाचपणी केलेली आहे का किती ठिकाणी मनसेला अनुकूल परिस्थिती आहे जर मनसे एकला चलवण्याला गेली? मला असं वाटतं की कसं आहे की हा पहिला राऊंड आमचा आहे आणि पहिल्या राऊंड मध्ये जो काही अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासामधून सुद्धा बरेचसे मतदारसंघ सकारात्मक दृष्टिकोनातले मतदारसंघ आम्हाला मिळालेले आहेत. आता दुसरा राऊंड ज्यावेळेला माझ्या 227 मतदारसंघाचा लोकांचा होईल त्याला आणखीन मतदारसंघ उत्तम प्रकारचे आपल्याला मिळू शकतील आणि मग त्याच्यानंतर पक्षप्रमुख ठरवणारच आहे. नाहीतरी आतापर्यंत तुम्ही जर आमचा इतिहास पाहिला तर आम्ही एकनाथ शिंदेच्या भूमिकेतच होतो. त्यामुळे ती भूमिका आमची पहिल्यापासूनच आहे. आता पुढे मागे पाहता येईल. पण एकला चलवण्याच्या भूमिकेसाठी कायम आहे की युतीचे प्रस्ताव हे दोन्ही हा कसं आहे, हा विषय सन्माननीय पक्षप्रमुखांच्या अखत्यारीचा विषय असतो की काय भूमिका घ्यावी आणि कशी पक्षाला पुढे वाटचाल करावी. तो पक्षप्रमुखांच्या अखत्यारीत असल्यामुळे त्या विषयावरती सध्या स्थितीत मी बोलणं काही उचित नाही वाटत. परंतु शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून सध्या मनसे संदर्भात सकारात्मकता असलेली बघायला मिळत आहे. त्याच्यामुळे मनसे नेमकं कोणाबरोबर माणसांनी कुठेही कधीही निगेटिव्ह विचार करू नये ह्या मताचा मी माणूस आहे. मी नेहमी पॉझिटिव्ह विचार करणारा माणूस असल्यामुळे भविष्यामध्ये सुद्धा सगळ्याच गोष्टींचा पॉझिटिव्ह विचार करून जावं लागतं. त्याप्रमाणे आमच्या निवडणुकीने आम्हाला काय फायदा होईल आमच्या पक्षाला, आमच्या कार्यकर्त्यांना, त्या दृष्टिकोनातूनच विचार करावा लागतो. प्रत्येक पक्ष तसा विचार केला. यापूर्वी 2 वेळा तुम्ही प्रस्ताव घेऊन दिलात, आता तिसऱ्यांदा पुन्हा एकदा तुम्ही प्रस्ताव घेऊन जाणार आहात. मला असं वाटतं की ह्या विषयावरती सद्यस्थितीत कोणतीही गोष्ट न बोलणं उचित आहे असं मला स्वतःला वाटतंय. कारण तो विषय वरिष्ठांच्या लेवलवरती असल्यामुळे मी वरिष्ठ नाही तर मी फार छोटा कार्यकर्ता आहे आणि छोट्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठांसारखं बोलू नये असं मला वाटतं. खासदार संजय राऊत असं म्हणतात की भूतकाळातले गेलेले सगळे विषय आता सोडून भविष्य काळात लागेल. माझ्या आणि संजय राऊतांची चर्चा होईल त्याला मी उत्तर देईन. सर, आज सामनाच्या पहिल्या पानावरती राज ठाकरेंचा फोटो पाहिला. मी काय अजून पाहिलेला नाही. उद्धव ठाकरे म्हणतात की जे महाराष्ट्राच्या मनात आहे तेच चांगलं, तेच होईल म्हणतात.
नाही, मग ते आता मला माहिती नाही ना काय आहे महाराष्ट्र ते. बोलले ते महाराष्ट्र नवनिर्माण सेना नाही बोलत का? हो, ते सगळं जरी असलं तरी त्या विषयावरती कोणतंही भाष्य करणं आत्ता तरी मला योग्य वाटत नाही. 2 दशकानंतर खरं तर ठाकरे बंधू एकत्र येण्याची आता चिन्ह दिसत आहेत. मात्र 2 दशकांपूर्वीचं काय बघायचं गेलं काय कारण होती नक्की मनसे स्थापन करण्याची? तसं तुम्ही किती खोलात गेलात तर त्या बाबतीमध्ये माझ्याकडून तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्याचे कारण एवढंच आहे तर तो विषय अद्याप माझ्या अखत्यारीत आलेला नाही. ज्या दिवशी माझ्या हातामध्ये तो विषय येईल व्यवस्थित त्याला मी समोरून तुम्हाला सांगेल किंवा साहेबच स्वतः सांगतील. वैभव खेडेकर विधानसभा निवडणुकीमध्ये काय कारण प्रमोशनला होती? ठाकरेंचा विश्वास असा उल्लेख स्वतःचा केला होता कारण दोनही ठाकरेंना तुम्ही व्यवस्थित ओळखता त्यामुळे हा ठाकरेंचा विश्वास आता पुन्हा एकदा युतीसाठी पुढे पाऊल टाकणार. मला असं वाटतं की तुम्ही वारंवार खोदून मला तेवढ्यासाठी तिथं बोलवलं त्याची मला कल्पना होती आणि म्हणून मी येत नव्हतो. पण ठीक आहे, तरी पण तुम्हाला पण काहीतरी आवश्यक असलं पाहिजे म्हणूनच मी मुद्दाम या ठिकाणी आलो. कसं आहे की वरिष्ठ लोकांमध्ये काय चाललंय त्याची मला अजूनही कल्पना नाही आणि समजा असली तर मी तुम्हाला देणार पण नाही ना. हा पण त्याचा भाग महत्वाचा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की जी काही गोष्ट घडणार आहे किंवा नाही घडणार त्या विषयावरती जर तरच्या गोष्टीत बोलणं उचित आहे. वरिष्ठ नांदगावकर पातळीवर ठीक आहे, मात्र तुम्ही आणि संजय राऊत दोघे बोलणार आहात का? नाही, मला वाटतं की मी मित्र म्हणून तर आम्ही कधी एकमेकांशी बोलू शकतो पण पक्ष या विषयावरती माझं काही भाष्य आता होणार नांदगावकर नाही. साहेब, आज वैभव खेडेकर आणि राज ठाकरे यांची बैठक नियोजित आहे नेमकं काय निघेल असं वाटतंय? मला कल्पना नाही असेल कदाचित. मला खरंच कल्पना नाही असेल मिटिंग कारण तो भेटायला त्यांनी वेळ मागितली त्यांनी असेल. समाज माध्यमावरती जाहीर नाराजी प्रकट केली. हा पण ठीक आहे, मग कार्यकर्ता आहे पण प्रत्येक कार्यकर्त्याला वाटतं आपल्या कुटुंब प्रमुखाशी बोलावं म्हणून त्याप्रमाणे ते कुटुंब प्रमुखाशी बोलायला येणार असतील. त्यांच्या मनात काय असेल ते बोलून घेतील. जसं खेडेकर यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जातोय तसं तुर्डे यांची नाराजी देखील दूर करण्याचा प्रयत्न केला जाईल. नाही, मी वैभव खेडेकरांशी बोललो, तुरडेंशी बोललो. शेवटी कसं आहे की कोणाच्या मनात नेमकं काय असतं आणि काय बोलतं ते आपल्याला कळत नाही. त्यामुळे मी आता कसं सांगू तुमच्या मनात नेमकं काय चाललंय ते. परंतु सर शरद पवार जे राज्याचे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी अनौपचारिक पद्धतीने गप्पा मारताना एक वक्तव्य केलंय की राज ठाकरेंच्या सभेला मोठी गर्दी होते परंतु मतांमध्ये परिवर्तन होत नाही. उद्धव ठाकरेंच्या मतांचं परिवर्तन उद्धव ठाकरेंकडे खूप मोठ्या प्रमाणात आहे असं त्यांचं वक्तव्य त्यांनी केलं. आता पवार साहेब बोलल्यानंतर पवार साहेबांनी भाष्य करणं उचित आहे का? माझी उंची केवढी, साहेबांची उंची केवढी, तर उंचीचा पण तुम्ही विचार करा ना. मी काही एवढा मोठा माणूस नाही होत. त्यांना जो काय अनुभव आहे त्या नांदगावकर अनुभव साहेब, एक प्रश्न असा आहे मनोमिलनाची चर्चा आहे मनसे आणि सेनेची. तुमच्या मनात काय चाललं, तुम्हाला काय वाटतंय? माझ्या मनात काय चाललं तर विषय येत नाही. त्याचं कारण असं की ज्यावेळेला मी पक्षप्रमुख एका पक्षाला मी वाहून घेतलेलं आहे तर पक्षप्रमुखांच्या जे मनात असणार तेच माझ्या मनात असणार. मी त्याच्या पलीकडे मला वैयक्तिक मत असू शकत नाही ना. एक पक्षाचं मत हे माझं मत असू पण शकत. राजसाहेबांचं मन तुम्ही ओळखताय असं म्हटलं जातं. हा, ते ओळखतो जरी म्हणून मग अशी बोललो ना, मी ओळखत जरी असलो तरी सुद्धा मला जर काही माहित असेल असं तुमचा अंदाज आहे आणि मला बोलायचं नसेल तर तुम्ही काय करणार सांगा. तुम्ही उगाच आपलं काहीतरी